चाणक्य म्हणतात की मूर्ख व्यक्तीला ज्ञान देण्याने कोणताही लाभ होत नाही, परंतु सज्जन आणि बुद्धिमान लोकांना त्यामुळे नुकसानच होते. उदाहरणासाठी सुगरण पक्षी आणि माकडाची गोष्ट वाचकांच्या लक्षात असेल. मूर्ख माकडाला घर बनविण्याचा सल्ला देऊन सुगरणीला आपल्या घरट्यापासून दूर व्हावे लागले. अशा प्रकारे दुष्ट आणि कुलटा स्त्रीचे पालनपोषण करणे देखील सज्जन आणि बुद्धिमान व्यक्तींसाठी दुःखाचे कारण बनू शकते. दुःखी व्यक्तीशी व्यवहार ठेवणे असे म्हणण्यात चाणक्याचे तात्पर्य हे आहे की जी व्यक्ती अनेक रोगांनी पीडित आहे आणि ज्यांचे धन नष्ट झाले आहे, अशा व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणे बुद्धिमान लोकांसाठी नुकसानकारक होऊ शकते. येथे अनेक रोगांनी म्हणजे तात्पर्याने आजारांच्या संसर्गाशी आहे. पुष्कळ लोक संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त असतात. त्यांच्या संगतीत स्वतः रोगी होण्याची शक्यता असते आणि ज्या लोकांचे धन नष्ट झाले आहे, अर्थात त्यांचे दिवाळे वाजले आहे, अशांवर एकदम विश्वास ठेवणे कठीण असते. सर्व प्रकारच्या दुःखी व्यक्तींपासून दूर राहिले जाऊ शकत नाही. म्हणूनच येथे चाणक्याच्या या भागाचा योग्य अर्थ समजणे आवश्यक आहे.